फोर्थ आणि फिफ्थ च्या मुलांसाठी हा बेसिक इंग्लिशचा क्लास खरं तर 10 तारखेपासून आपण चालू केलेला आहे. थर्ड क्लास, क्लास नंबर 3, हा फोर्थ आणि हे 5, 6, 7 आणि 8 ची पण काही मुलं आपल्या सोबत आहेत. आपण कालच्या सेशन मध्ये यातलं व्होकॅब्युलरी पाहिलंय, माय इंग्लिश बुक 3 मधलं. आज याच माय इंग्लिश बुक 3 मधलं ऍक्शन वर्ड हा घटक आपण पाहणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना सांगतो की आपली सकाळची बॅच 7:15 ते 8:15 आणि संध्याकाळची बॅच इंग्रजी बेसिकची 7:30 ते 8:30 या संध्याकाळच्या बॅच मध्ये फक्त आपण 5 जणांना प्रवेश देणार आहेत अजून या पुढच्या 2 दिवसामध्ये. तर तुमचे मित्र कुणी मैत्री असतील तर त्यांना लवकरात लवकर सांगा. एकदा शिकवलेला घटक परत शिकवला जात नाही, हे लक्षात असू द्या. शाळेची जी परीक्षा आहे 3री 4थी 5वीच्या मुलांची, त्या परीक्षेच्या दृष्टीनं आपण या 35 दिवसामध्ये महत्वाच्या गोष्टी पाहणार आहेत. त्या सर्वच मुलांना, पहिलीपासून 10वी पर्यंतच्या 12वी पर्यंतच्या सर्वच मुलांना उपयुक्त असतात. पण आपण फोकस करतो आहोत वर्ग 3री 4थी आणि 5वी वर. कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी 6वीची मुलं 7वी 8वीची पण बसू शकतात, पण आपण फोकस 3री 4थी आणि 5वीची मुलं आणि 4थीची मुलं जास्त असतात आपल्याकडं, 3रीची पण. त्यासाठी तुम्ही हा संपर्क नंबर द्यायचा आहे आपल्या क्लासला, लाईव्ह क्लासला जॉईन होण्यासाठी. या नंबरवर तुम्ही संपर्क करायला सांगायचे त्यांना, 8806 597047. तर या नंबरवर संपर्क करायला सांगायचा आहे. तुम्ही तुमचे मित्र मैत्रिणी असतील, तुम्हाला जसा लाभ झाला तसा त्यांनाही लाभ व्हावा म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडं यावर्षी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स घेतलेले खूप सारे विद्यार्थी. आंधळी सानिका बऱ्याच दिवसानंतर जॉईन झाली आहे. आंधळी सानिकाचा भावाचं ऍडमिशन आपल्याला घ्यायचं होतं खरं तर, अजून तिचं राहिलंय. पण असो, चला. या वर्षभरात आपण केलेल्या सर्व रेकॉर्डिंग आपल्या विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे अभ्यास केल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ 50 पैकी 50, काही क्लासमध्ये जेवढे विद्यार्थी नाहीत त्याच्यापेक्षा खूप जास्त विद्यार्थी आपल्या क्लास मधले 40 पेक्षा वर आहे. तर माझ्याकडं आतापर्यंत मला वाटतंय की जवळपास 51 विद्यार्थ्यांनी सांगितलंय की मार्क्स किती पडतील. आणि त्याची आन्सर की आपण काल 9 तारखेलाच पाहिली. 10 तारखेला आपण पहिलं सेशन घेतलं. आज ऍक्शन वर्डचं सेशन दुसरं डे, खरं तर सेकंड आजचं आहे. त्यामुळे जास्त दिवस झाला नाही आणि त्याचं रेकॉर्डिंग कालचं आजचं तुमच्या नवीन मित्रांना देखील मिळणार आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना हे सांगणं पण गरजेचं आहे. संध्याकाळच्या बॅच मध्ये फक्त, हा मग फिफ्थ स्कॉलरशिप साठी लावायचं. अरे मग हीच बॅच आहे ना संध्याकाळीच आपण ठेवणार आहे ती बॅच. त्या 5वीच्या स्कॉलरशिप साठी 2026 जे करणार आहेत त्यांच्यासाठीच खास बॅच आहे ही. 3री 4थी 5वी जी म्हणतोय त्याच्यासाठीच म्हणतोय. 2026 ला जे नवोदयची तयारी करणार आहेत, स्कॉलरशिपची तयारी करणार आहेत, मंथनची तयारी करणार आहेत, अक्षरगंगाची तयारी करणार आहेत, एमटीएस एनटीएस सगळ्या परीक्षेची तयारी करणार आहेत, त्यांना स्पेशल इंग्लिशची तयारी करायची, त्यांनी या नंबरशी संपर्क करायचा आहे. आणि ही संध्याकाळची जी बॅच आहे ना ती हाऊसफुलच आहे. फक्त 5 जण आपण या बॅच मध्ये नवीन लोक घेणार, 5 जण. तर त्या 5 विद्यार्थ्यांनी आज उद्या म्हणजे 10 तारीख 11 तारीख या 2-3 दिवसामध्ये संपर्क करून आपलं ऍडमिशन घ्यायचंय. 5 विद्यार्थी तर कधी पण होतात हे मला माहित आहे, पण जितक्या लवकर होतात तितक्या लवकर ह्या जुन्या विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला अभ्यास करता येईल. कारण की जे 2025 ला स्कॉलरशिपची परीक्षा दिलेले माझे विद्यार्थी आहेत आणि 4थीचे काही विद्यार्थी, तर यांची मिळून आमची बॅच हाऊसफुल होत आलेला दोन्ही पण आहेत. सकाळची बॅच मध्ये मात्र आपण 10 प्रवेश देऊ शकतो. सकाळची बॅच कमी विद्यार्थ्यांची असते, सकाळी 7:15 ते 8:15. सध्या 15 मार्च पर्यंत ती बॅच आहे. 10 फेब्रुवारी म्हणजे आज कालपासनं ते 15 मार्च पर्यंत. बरं, ज्यांचे मार्क्स मला कळवले नाहीत त्यांनी व्हॉट्सअपला कळवायचे. बेटा इथं चॅट बॉक्स मध्ये टाकून काही उपयोग होत नाही, मला व्हॉट्सअपला कळवायचे. आणि ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी या नंबरशी, आपल्या क्लासचा नंबर आहे हा, त्याच्याशी संपर्क करायचा आहे. माझा पर्सनल नंबर आपल्या जुन्या विद्यार्थ्यांकडे असतोच, आहेच. त्यांनी तो नंबर देखील शेअर केला तरी हरकत नाही, त्या नंबरवर संपर्क केला तरी पुन्हा या नंबरवरच संपर्क करायला मी पण सांगत असतो, कारण की हा क्लासचा नंबर आहे. असो, ऍक्शन वर्डला सुरुवात करूया. अतिशय महत्वाचे हे ऍक्शन वर्ड्स आजच्या सेशन मध्ये आपण सर्वजणांनी पाहूया. ऍक्शन वर्ड्स लिहित असताना त्या अगोदर तुम्हाला मी आपलं जे 3रीचं पुस्तक आहे
याच्यातले ऍक्शन वर्ड दाखवतो, यातले चित्र पण दाखवतो, आणि तुम्ही सगळ्यांनी हे ऍक्शन वर्ड्स लिहायचे पण आहेत, आणि हे एक एक ऍक्शन वर्ड 10-10 वेळेस लिहायचे आणि लक्षात ठेवायचे, पाठ करायचे, याच्यामध्ये ऍड पण करायचे. आता आपण आजच्या सेशन मध्ये 34 ऍक्शन वर्ड सगळे म्हणून पाहणार आहेत, चित्रासह पाहणार आहेत. आणि हे ऍक्शन वर्ड एकदा पाठ झाले की तुम्हाला इंग्रजी बोलत असताना, लिहित असताना खूप उपयुक्त येत. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर आम्हाला हे येतं, पण स्पेलिंग चुकत असते, लक्षात ठेवा. खूप जणांना स्पेलिंग पण येते, अर्थ पण माहित आहे. त्यांनी काय करायचे, मग असेच ऍक्शन वर्ड दुसरे शोधायचे आणि ते होमवर्क मध्ये करायचे. तुम्हाला किती जितके जास्त ऍक्शन वर्ड्स येतील तितकं जास्त इंग्रजी तुम्हाला छान जमतं, असं त्याचा अर्थ. तर इथं बघा, लुक ऍट द पिक्चर अँड नेम द ऍक्शन. चित्र पहा आणि कृतीला नाव द्या. काय नेम द्यायचे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं. चला तर बघूया काय काय कृती तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. पहा, मी एकदा सांगतो, नंतर तुमच्याकडून त्या रीड पण करून घेणार आहे, आणि तुम्ही हे सर्व चालू असताना 10-10 वेळेस लिहायचं पण. रीडिंग म्हणजे वाचन. आता इथं रीडिंग वाचन करताय, रीड हे वर्ब आहे, रीडिंग चालू झालं, हे का नाही, त्याच्यापासून रीडिंग झालं. सगळे हे ऍक्शन वर्ड जे असतात ते वर्ब असतात. रायटिंग, राईट पासून रायटिंग हा शब्द तयार झाला, ऍक्शन वर्ड. इटिंग, खाणे, खात आहे. आहे असं म्हणत असलं तरी खात इतकाचा अर्थ आहे खरं तर. खाणे ही क्रिया घडायला, ईट हे वर्ब आहे. तर इथे ऍक्शन काय आहे, खाणे, ठीक आहे नाही. वॉशिंग हँड्स, हात धुत आहे, हात धुत आहे, ऍक्शन दिसायला लागली तुम्हाला सर्वांना. ड्रिंकिंग टी, चहा पित आहे. खरं तर ड्रिंकिंग टी नसतं, ड्रिंकिंग मिल्क वगैरे असतं. चहा पित नाहीत आपण, चहा घेत असतो. असो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पुस्तक आहे, आपण सर मानूयात त्याला. स्लीपिंग, झोपत आहे, स्लीपिंग झोपत आहे. रनिंग, धावत, धावणे. रन, RUN, रन या शब्दापासून रनिंग हा शब्द ऍक्शन वर्ड तयार झालेला आहे. सगळे वर्ब हे या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात. त्यातलं हे रन, तर रनिंग करत असताना डबल एन होत. बरेच विद्यार्थी हे विसरून जातात. कसं काय होतं, तर यांच्या अगोदर म्हणजे रन या शब्दातल्या लास्ट लेटरच्या अगोदर जर या ठिकाणी वॉवेल असेल यू, तर ती डबल एन झालेलं दिसून येत. रनला वन सिलॅबल वर्ड असं देखील म्हणतात. वन सिलॅबल वर्ड मध्ये लास्ट लेटरच्या अगोदरचं लेटर जर वॉवेल असेल तर शेवटचं लेटर डबल करतात, ING फॉर्म करतात. रनिंग. जम्पिंग, उडी मारत आहे. लिहू का, लिहा ना, 10-10 वेळेस लिहायचंय. आणि जे विद्यार्थी हुशार आहे, ज्यांना मी वर्षभर शिकवलंय, काही जणांना 2 वर्ष 3 वर्ष, आमची सानिकाला खूप दिवस झाले शिकवलंय, 2-3 वर्ष शिकवलं. सानिका पुण्यातून जी आहे नाही, सानिका हुशार विद्यार्थिनी मधली माझ्या एक आहे. दुर्वा पण. आता ह्यांना जे हे येते ते ह्यांनी लिहायचंच आहे, पण ह्याची हे सोडून दुसरे ऍक्शन वर्ड्स येत असतील तर ते पण ऍड करायचे लगेच. खाली करा सर, नाही खाली नाही, हे 12च घ्यायचे अगोदर, नंतरचे 8 घ्यायचे बेटा. अगोदर 12 छान वाचून घ्यायचे, तुम्ही तोपर्यंत लिहायचे पण आहेत, 10-10 वेळेस लिहा. वॉकिंग म्हणजे चालत आहे, वॉक या शब्दापासून वॉकिंग झालं. वॉक हे वर्ब आहे, WALK, या वॉक मध्ये एल सायलेंट आहे, एलचा उच्चार करायचा नाही. वाल्क वाचतात बरेच विद्यार्थी, वाल्क वाचून कसं जमते, वाल्क वाचून जमत नाही, लक्षात असू द्या, वाल्क वाचायचं नाही. सिंगिंग, सिंग या वर्ब पासून सिंगिंग ऍक्शन झाली आपली, गात आहे. डान्सिंग, नाचत आहे. डान्सच्या स्पेलिंग मध्ये DANCE असतं, परंतु डान्सिंग करताना ई निघून जातं आणि ING येतं. लक्षात ठेवायची गोष्ट इथं आहे. रनिंग मध्ये पण डबल एन केलंय, लक्षात ठेवायचे ते. इथं पण तुम्हाला डान्सिंग मध्ये ई कमी केलंय आणि ING लिहिलंय. स्वीपिंग द फ्लोअर, जमीन झाडत आहे. स्वीपिंग, स्वीप म्हणजे झाडून काढणे. स्वीपिंग ही ऍक्शन दिसत आहे, झाडून काढत आहे. स्वीपिंग द फ्लोअर, फ्लोअर जमीन झाडत आहे. तर हे 12 ऍक्शन वर्ड्स आता आहेत, अजून 8 खाली आहेत, ते पण आपण घेणार आहेत. आता सध्या तुम्ही हे 10-10 वेळेस लगेच लिहून काढा. काही विद्यार्थ्यांकडून आपण एकदा रीड करून घेऊया ना, सर्वात महत्वाचं आहे ते रीड करणं पण.
आपण या बेसिक मध्ये बेसिकचं व्होकॅब्युलरी घेतो, बेसिकचं ग्रामर घेतो, आणि तिसरीचं पुस्तक 10 दिवस, चौथीचं पुस्तक 10 दिवस, आणि पाचवीचं पुस्तक 10 दिवस. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की सर पाचवीला गेलो तर आम्ही आता तिसरीचं का शिकावं. अरे तिसरीचं शिकावं म्हणजे हे ऍक्शन वर्ड तुम्हाला नाहीत का पाचवीत का 10वीत नाहीत? सगळ्यांनाच असतात. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं सगळ्यांनाच हे आहे. पहिलीच्यांना पण असतं आणि 10वीच्यांना पण 12वीच्यांना पण. फक्त आपण असं म्हणायचं नाही गरज की तिसरीच्या पुस्तकातलं मी कसं शिकू. तिसरीच असतं सगळ्यांना, पहिलीच असतं सगळ्यांना, असं असतं. फक्त कमी जास्त अवघड पातळी. तर सगळं हे बेसिक आपल्याला करायचंय, पुन्हा करायचंय, छान करायचंय. कारण जी मार्च एप्रिल मध्ये जी आपली परीक्षा होत असते, त्या परीक्षेमध्ये देखील स्कॉलरशिपच्या परीक्षेत इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क्स पडले, तसेच मार्क्स इथं पडले पाहिजे. स्वरा दीदीला थोडेसे कमी मार्क्स पडलेत, आमच्या 38 मार्क्स पडलेत. मला असं अपेक्षित होतं की तिला 40च्या पुढे, सगळ्याच विद्यार्थ्यांना 40च्या पुढे मार्क्स पडायला पाहिजे होते. काही विद्यार्थ्यांना पडले नाहीत, पण काही विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स घेतलेले पण आहेत. आणि स्वरा, तुझ्यापासूनच सुरुवात करूया मॅथ्स. चला, ही आहे आमची स्वरा. स्वरा, लिहिलंस का ग हे 12 ऍक्शन वर्ड? लिहिलेस? 10-10 वेळेस लिहिलेस? आणि व्हिडिओ ऑफ आहे का काय तुझा ग? व्हिडिओ ऑफ नाही का? हा, खालचे राहिले 8, 8 राहू दे. चालू आहे. हा, 12 लिहिलेस का सांग आधी. हो सर. 12 वाचा अगोदर. चल रीडिंग, पटकन. रायटिंग, रीडिंग ऍक्शन वर्ड, रीडिंग, रायटिंग, ईटिंग, वॉशिंग, ड्रिंकिंग टी, स्लीपिंग, रनिंग, जम्पिंग, वॉकिंग, सिंगिंग, डान्सिंग, स्वीपिंग द फ्लोर. मराठीत अर्थ सांग बरं बेटा, तुला मी शिकवलंय की सगळं. लगेच बंद करून ठेवलंस का काय काय? सर? मराठीत अर्थ सांग. रीडिंग म्हणजे वाचणे, रायटिंग म्हणजे लिहिणे, ईटिंग म्हणजे खाणे, वॉशिंग म्हणजे हात धुणे, ड्रिंकिंग टी म्हणजे चहा पिणे, स्लीपिंग म्हणजे झोपणे, रनिंग म्हणजे पळणे, जम्पिंग म्हणजे उड्या मारणे, वॉकिंग म्हणजे चालणे, सिंगिंग म्हणजे गाणे गाणे, डान्सिंग म्हणजे नाचणे, स्वीपिंग द फ्लोर म्हणजे लादी पुसणे. बर, आता हे ढोकाने. मनीषाताई, तुमच्या बोलून कोण आहे? व्हिडिओ ऑफ आहे बघा. व्हिडिओ ऑफ असलेच मी अजिबात बोलत नाही. आणि ज्यांना व्हिडिओ ऑफ करायची त्यांनी ऍडमिशन पण घ्यायचं नसते बघा. आम्ही जुने विद्यार्थी ज्यांनी व्हिडिओ ऑफ ठेवलाय, अनिकेत राव, तुमचं 15 मार्च पर्यंत प्रवेश आहे. व्हिडिओ ऑफ करायला परमिशन नाही तुम्हाला. आणि जर ऑफ करायचं असेल तर नीट लेफ्ट व्हायचं, अजिबात नाही चालणार. ज्यांना अभ्यास करायचा त्यांनीच क्लास करायचा. ज्यांना अभ्यास नाही करायचा त्यांनी क्लास करायची काही गरज नाही. आकांक्षा दिसते काय म्हणते बघूया. आकांक्षा, लिहिलंस का ग बेटा? येस सर. झालं लिहिणं तुझं? हो. 10-10 वेळेस लिहिलंस नाही. का ग माय? कधी लिहायचं मग? हा, चल पटापटा पटापटा एकदा वाचून घे. लगेच आपल्या पुढे जायचं, ऍक्शन वर्ड्स पाहायचे. हा, रीडिंग, रायटिंग, ईट, washing, or washing hands, drink tea. सर हा शब्द काय आहे? वॉशिंग हँड्स, ड्रिंकिंग टी. हा सर. नाही, स्लीपिंग. काय? हे इथला स्लीपिंग. स्लीपिंग, रन, जम्प, रनिंग, रनिंग मन. रनिंग, जम्प, जम्पिंग, पिंग. वॉकिंग, वॉकिंग, डान्स, डान्सिंग, आयएनजी लावायला शिकविल नाही का आता? स्वीपिंग द फ्लोर. स्वीपिंग द फ्लोर. बघ बरं आता ही दिव्या कशी छान वाचते. दिव्या सुरसे,
एकदा पटकन वाचून सांग आम्हाला. माया आता तुझं माईक चालू करतो. हा पटकन सांग माया. सगळं लिहिलंस काय? 12 ला 12 लिहिलंस का सांग. यस सर. पटकन वाच जरा. तुझं झालं की आपण काय करू, एकदा प्रेझेंटी पण घेऊ. हा हा चल वाच पटकन. हो सर. रीडिंग, रायटिंग, eating, washing hands, drinking tea, sleeping, running, jumping, walking, singing, dancing, sweeping the floor. बरं सांगतो. चला महत्वाची माहिती तुम्हाला परत एकदा सांगतो. हा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सांगायची. हा ती तो का आपण हे 10 फेब्रुवारी ते 15 मार्च पर्यंत काय करणार आहे, बेसिक अभ्यास करणार आहे. बेसिक व्होकॅब्युलरी असेल, बेसिक ग्रामर असेल, याचा भाग. आणि जो एक्झाम मध्ये येणार आहे, 3री 4थी 5वीच्या एक्झाम जे मार्च एप्रिल मध्ये होतात शाळेच्या, त्या एक्झाम मध्ये येणारा भाग. स्कॉलरशिप चे जे विद्यार्थी आहेत पुढच्या वर्षी स्कॉलरशिपला बसणार आहेत 5वीला 2026ला, त्यांनी पण याच बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. उशीर करायचा नाही. का म्हणून तर आता ही बेसिक जर 3री 4थी 5वीच्या पुस्तकांमध्ये काय काय बेसिक होतं, ग्रामर बेसिक काय काय व्होकॅब्युलरी होतं, हे जर शिकलं तर तिथं व्होकॅब्युलरीचं 24%ला व्होकॅब्युलरी आणि ग्रामर तेवढ्याच 24%ला आहे. म्हणजे इथंच अभ्यासक्रम आपला 48% अभ्यासक्रमाची तोंड ओळख इथं होते या 35 दिवसामध्ये. आणि पद्धतशीर दम्माने स्लोली शिकणार आहेत. संध्याकाळची बॅच 7:30 वाजता असते. 7:30 ते 8:30 संध्याकाळी PM ला. इथं या बॅच मध्ये आम्ही आता फक्त अजून 5 प्रवेश 2 दिवसामध्ये पुढच्या. आज 10 तारीख आहे, 11 तारीख आहे ना, 12 13 2 दिवस आपण प्रवेशाला देऊया. 2 दिवसात घेणार आहेत. सकाळी बॅच आहे 7:15 वाजता. या बॅच मध्ये मात्र आपण 10 प्रवेश देणार आहेत जास्तीत जास्त, बरं का. कधी ह्या 2 दिवसामध्ये. हा तर त्यांनी आपल्या मित्रांना मैत्रिणींना तुम्ही सर्वांनी आणि ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी मग ते 5वी स्कॉलरशिप पुढच्या वर्षीच 2026ची तयारी करण्यासाठी आता घ्या. तेव्हा 3रीची मुलं, 4थीची मुलं आणि 5वीची मुलं त्यांनी नवीन मित्रांना घ्यायचंय. बरेच जुने विद्यार्थ्यांनी ऍडमिशन 15 मार्च पर्यंत झालेलं आहे. तर सकाळ पुणे त्याच्या घ्या सकाळ काय म्हणते. बरं आता 8806 59 70 47 हा लाईव्ह क्लासच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी या नंबरशी तुम्ही संपर्क करायचा आहे. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना हा नंबर पण द्यायचा आहे. माझा पर्सनल नंबर तुम्हाला सर्वांकडे आहे. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी माझ्या नंबरशी सुद्धा संपर्क करू शकता. हा क्लासचा नंबर आहे. क्लासच्या नंबरशी संपर्क करू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना इथे सांगितली. तुम्हाला जसा लाभ झाला तसा इतरांना पण या क्लासचा लाभ पाहिला पाहिजे. आता या ठिकाणी तुम्ही 63 स्टुडंट्स लाईव्ह मध्ये आहात. तर 100 स्टुडंट्सची खरं तर ही बॅच असते आणि बरेच विद्यार्थ्यांनी या बॅच मध्ये. हा सकाळी पण हेच असतं बेटा. मी बसणार आहे सर. बर डोकाने बसायचं बेटा. हा आणि प्रवेश घ्यायचा ज्यांनी घेतलेला नाही त्यांनी. सकाळी पण सेम असतं. सकाळच्या बॅच मध्ये जास्तीत जास्त आमचे 3री 4थीची मुलं आहेत. आता संध्याकाळच्या बॅच मध्ये जास्तीत जास्त 5वीची मुलं असतात. इतकाच फरक आहे, काहीच नाही बेटा. दुर्वा. हा आणि आता पटकन काय करायचं तुम्ही सर्वांनी, हो का, हा नंबर तर सगळ्यांनी नोट करून घेतलाय. तुमच्याकडे आहे, ग्रुपमध्ये पण आहे, ऍडमिन पण आहे. हा नंबर ऍडमिन पण आहे. हा आणि सर्वांनाही दिलाय परत एक. आता हे दुसरे ऍक्शन वर्ड्स 8 आपल्याला आता लगेच घ्यायचे बरं का. हे पुढचे 8 घ्यायचे आणि ते सोडून दुसरे पण आहेत. आपल्याला 34 ऍक्शन वर्ड्स आजच्या सेशन मध्ये घ्यायचे, कारण की हे ऍक्शन वर्डचं बुकच आहे आपल्याकडं, त्याच्यातले घ्यायचे काही. तर त्यामुळं आता आता काय करायचंय, आता काय करायचंय तर हे तुम्ही लिहायचंय. दुर्वाचं तोपर्यंत मी डाऊट घेतो. दुर्वा काय म्हणते आमची बघूया. दुर्वा बेटा बोल. सर बोल. अहो सर, सहावीचा पण क्लास घेता का तुम्ही? 10वीचे पण विद्यार्थी याच्यामध्येच असतात पण ताई. तसं तर म्हणजे आपण सहावीचं म्हणजे स्कॉलरशिपचं शिकवता का, म्हणजे त्या सहावीचा त्या पुस्तकातलं शिकवता सहावीचं? ते 6वीचं पुस्तकातलं आपण शिकवणार, पण आता ते 15 जूनला.
ती बॅच नाही असणार नाही, आपली. म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजे ऍडमिशन तिला क्लास करायचं म्हटलं तर मग त्या 6वीच्या विषयाबद्दल शिकवणार का स्कॉलरशिपच तुम्ही? स्कॉलरशिपचं नाही, त्यांची 6वीची स्पेशल बॅच वेगळी करणार ताई मी. ती हा सकाळी म्हणजे सकाळी 7 असते बॅच. हा हो. नाही आपल्याचा म्हणजे वेळ ऍडमिशन घे म्हणजे तिला क्लास लावायचा बा, म्हणजे तेच म्हणलं तुम्ही जर घेत असाल तर मग हाच ठेवायचा असं. हा, तुम्हा सर्वांसाठी ती पण गोष्ट सगळ्यात महत्वाची आनंदाची सांगतो की पुढच्या वर्षी आपले जे या वर्षीचे जुने विद्यार्थी आहेत ना, आता जे 5वीला आहेत, त्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे का नाही, त्यांना 6वीला स्पेशल त्यांची बॅच वेगळी असते. ती कधी असणार स्पेशल बॅच? ती 15 जूनला चालू होणार. 15 जून पर्यंत यांनी काय करायचं, आता बेसिकची बॅच करायची, ह्याच्यानंतर जी समर व्हॅकेशनची असते, आता जे माझे 5वीचे विद्यार्थी तुम्ही सर्व दुर्वा वगैरे, तर यांनी आता इंग्लिश बेसिक ग्रामर, ह्याच्यानंतर 15 मार्चला आपली एक दुसरी बॅच चालू होती. 15 मार्च पासून 45 दिवस, आता 45 दिवस करायची का 60 दिवस करायची हे आपल्या मनावर आहे. तर ही बॅच पुन्हा 15 मार्चला एक चालू होती, ती बेसिक ग्रामर. बेसिक ग्रामर याच्यामध्ये आपण शब्द तयार करणे इथपासून शिकवतो, ते ग्रामरचा पार्ट शिकवतो, ही पण महत्वाची आहे. आणि ही बॅच झाली की लगेचच ह्या जूनच्या बॅच चालू होतात, स्कॉलरशिपची बॅच चालू होते. तर त्यामुळे काही एक दिवसही ब्रेक घ्यायचा नाही. आपले 5वीच्या विद्यार्थ्यांचे ज्या वेळेस स्कॉलरशिपचे आहेत ना, त्यांच्यासाठी नाही नाही स्पेशल म्हणजे वेगळी बॅच वर्षभर 6वीचा क्लास नाही घेत का तुम्ही? घेणार ना. मग ती 15 जूनला तर तयार होणार ना बॅच. हा, ती 15 15 जून पासून. हा, तिला हा आताच हा. कशाला नाही ती आत्ताच नाही, म्हणजे तेच विचारायचं होतं की बा 6वीचा क्लास घेता का बा तुम्ही, म्हणजे त्या पुस्तकातलाच. तर 6वी आणि 6वीचं पुस्तक आणि हो 6वीचं हो. मुलं असतात त्याच्यामध्ये. तर त्याचा त्याचा वेळ सकाळी आपण 6 ते 7 असा ठेवलेला होता. या वर्षी पण झाली ती बॅच मे पर्यंत, जून पासून ते डिसेंबर एंड पर्यंत. 30 विद्यार्थी फक्त आपण या बॅच मध्ये घेतो, मर्यादित विद्यार्थी असतात. आणि ही बॅच आपली नेहमी हाऊसफुल असते. यावर्षी खूप सारे विद्यार्थी 5वीला असल्यामुळे पुढच्या वर्षी पण ही बॅच आपली हाऊसफुलच असणार आहे. पण ही तर लिमिटेड स्टुडंट्स आणि फोकस 6वी. 6वी आता 6वीच्या आमचा हे होता आपला समर्थ 6वीच्या बॅचला होता. पुन्हा रोहित बहीकर म्हणून आहे, आत्ता 6वीच्या बॅच मध्ये होता. आता ह्या संध्याकाळच्या बॅच मध्ये त्यांना मी बसवलेला आहे. बरेच विद्यार्थी आता या बॅच मध्ये देखील संध्याकाळी बसलेले विद्यार्थी 6वीचे काही आहेत. जवळपास याच्यामध्ये आपण 30 विद्यार्थी त्यांना 6वीचं घेत होतो. 6वीच्या विद्यार्थ्यांना ग्रामरचा भाग समर्थला ते वर्षभर शिकवलाय. पण पुढच्या वर्षी 2026 म्हणजे 25 आणि 26ची बॅच, 6वीचं पुस्तक पण आपण घेण्याचा प्रयत्न करणार. या वर्षी त्यांना ग्रामर घेतलं होतं. वर्षभर बॅच असते, कंटिन्यू बॅच असतात. खरं तर 5वी ते 10वी असं मी टीचिंग सध्या करतो. आणि या अगोदर पहिलीपासून शिकवलेलं आहे डीएड आणि बीएडच्या मुलांना. त्याच्यामुळं हे सगळे बॅचेस आपल्या पूर्ण झाले आहेत आणि वर्षभर क्लास प्रत्येक वर्गाचे चालतो. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. असो, चला, दुर्वाशी ठीक आईने आहे छान सर. विचार. थँक्यू कंटिन्यू. म्हणलं सर. ओके, वेलकम ताई, वेलकम. सर माझा डाऊट होता. बोल बेटा. सर तुम्ही ते की बाई झाडू मारते त्याला तुम्ही स्वीपिंग द फ्लोअर म्हणतात, तो झोका घेत त्याला काय म्हणतात? हे स्वीप आहे. आणि हा, छान विचारलं तू. आता बघ, हे बघ, हे स्वीप. स्वीप म्हणजे झाडून काढणे. हा, स्वीप म्हणजे झाडून काढणे. आणि झोकाच आहे ना, इथं लगेच आहे ते. हे बघ, हे स्विंग आहे, स्विंगिंग. हे स्विंगिंग म्हणजे झोका देणे, झोका घेणे, हे स्विंगिंग. हे झालं स्विंगिंग आणि हे झालं स्वीपिंग. फरक आहे. स्वीप म्हणजे झाडून काढणे, स्विंग SWING स्विंग म्हणजे झोका घेणे. आला का ग फरक लक्षात? हो सर. हा, या पुस्तकात ते घेणार बेटा ऍक्शन वर्ड. अजून आपले 20च झाले नाहीत. यातले सर 20, यातले 14, असे 34 घेणार बेटा आज. हा, बोल. मी वाचू का? हा, तू आता पहिले 12 आणि हे 8 असे 20 वाट. हो सर. ऍक्शन वर्ड्स. फर्स्ट रीडिंग, second writing, third eating, fourth washing hands, fifth drinking tea, sixth sleeping, seventh running, eighth jumping, ninth walking, 10th singing, 11th dancing, 12th sweeping the floor, 13th closing the door,
14 climbing a tree, 15 crying, 16 smiling, 17 waving, 18 ride. दुसरे कमेंट मध्ये दिसत नाही. 17 कुठं आहे? riding a मला बेटा horse, हाजरी घे. 19 laughing, 20 driving a car. Complete sir. एकदा मी सांगतो. क्लोजिंग लगेच हाजरी घेतो. वेविंग म्हणजे हात हलवणे. वेव म्हणजे लाटा असतं ना, लाटा, याच्यापासूनच वेविंग झालं. लाटा कशा हलतात तसं हे हलवणे, वेविंग, हलवणे. आता इथं हात हलवत आहे, वेविंग हँड्स, हात हलवणे. आपण आपला हात वेविंग करून पाय वाय टाटा करतो, ते हात हलवतो, ते हलवणे. शेकिंग असतं सर, शेक. हो, शेकिंग म्हणजे पण हात हलवणे असतं. आपण ये 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 असं करतो, हात हलवतो, ते पण शेकिंग. हे वेव असं असतं, वेविंग. शेकिंग वेविंग सारखंच असतं, पण थोडस फरक आपण त्याच्यात केलेला आहे. असो. इथं बघा, क्लाइम्बिंग अ ट्री, क्लाइम्बिंग म्हणजे चढणे. इथं दोन्ही वर्ब लक्षात ठेवा, जरा महत्वाचं बरं का. या क्लोजची स्पेलिंग CLOSE, क्लोज म्हणजे बंद करणे अशी असते. क्लोजिंग करताना ई मात्र कमी होतो आणि ING ला, म्हणून ही लक्षात ठेवायचं, 10 वेळेस लिहायचं. आणि असे ऍक्शन वर्ड याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या पुस्तकामध्ये, तिसरीला असाल तर तिसरी, चौथीला असाल चौथी, पाचवीला असाल पाचवी, सहावीला असाल तर सहावीच्या पुस्तकातले ऍड करायचे. आठवीचे पण काही विद्यार्थी आपल्या या बॅचला आहेत, त्यांनी त्यांच्या पुस्तकातले ऍड करायचे ऍक्शन वर्ड्स. क्लाइम्बिंग अ ट्री, क्लाइंब CLIMB, क्लाइम्बिंग म्हणजे चढणे. क्लाइम्बिंग अ ट्री, झाडावर चढत आहे. क्राईंगचं मात्र ING लावत असताना वायला वाय ठेवायचं, काढून टाकायचं नाही. बऱ्याच जणांना क्राईंग करताना हे वाय काढावं असा मोह होतो, परंतु काढत नाहीत, ING लावतात. आणि स्माइलिंग, आता स्माइलची स्पेलिंग असते SMILE, स्माइल. ई कमी होतं आणि ING लागतं, स्माइलिंग. स्माइल म्हणजे स्मित हास्य करणे, म्हणजे हसलेला आवाज येत नाही त्याला स्माइलिंग म्हणतात, आणि हसल्यास जो आवाज येतो त्याला लाफिंग म्हणतात. इतकाच फरक आहे बघा. इथं लाफिंग दिलंय, आहे का आवाज यायला, हे 3 दिवसातले चिन्ह ते आवाजाचे आहेत. लाफिंग मोठ्याने हसणे, स्माइलिंग स्मित हास्य करणे, वेविंग हात हलवणे, रायडिंग अ हॉर्स, राईड RIDE, इथं पण बघा. आणि वेव पण WAVE असतं, वेव म्हणजे हलवणे. वेविंग करताना ई कमी झालं, ING लागलं. बघा, हे क्लोजिंग मध्ये तसं केलंय, इथं तसं केलंय. राईड मध्ये पण ई होतं शेवटला, RIDE, ई कमी केलंय, ING लावलंय. स्माइल मध्ये पण तसं होतं. याच्या अगोदर एक आपण वर्ब पाहिला, राईट. राईट मध्ये पण ई शेवटला होतं आणि त्याला ING लावलं, ई कडे कमी करून. पुन्हा रनिंग, रन, RUN, डबल एन केलं आणि ING लावलं. डान्सिंग मध्ये, डान्स मध्ये शेवटी ई होतं, ते कमी केलं ई आणि ING लावलं. हे खूपच महत्वाचं आहे बरं का. 3rd स्टँडर्डच्या बुक मध्ये, जुन्या पुस्तकात पेज नंबर 20 वर हे होतं. आता नवीन पुस्तकाचा मला काही क्रमांक माहित नाही, पण ही तुम्हाला आहे नवीन पुस्तकात, 3rd स्टँडर्डला झालेलं आहे. पण हे सगळ्याच स्टँडर्डला ऍक्शन वर्ड्स असतात. याचं पुस्तक पण आहे ऍक्शन वर्ड्स, तुमच्या माहिती असतं, हे सगळ्या स्टँडर्ड साठी असतं. याच्यात ते पण घेणार आहेत आपण. चला प्रवीण, मला व्हॉट्सअप करायचे मार्क बेटा, 46 मार्क्स पडलेत ना, तर मला व्हॉट्सअप करायचे. चला, आता एकदा तुमची प्रेझेंटी खर्च घ्यायची राहिली ना, प्रेझेंटी घेऊया पटकन. सगळ्यांनी आपले आपले व्हिडिओ ऑन करून बसायचे, कुणीही व्हिडिओ ऑफ करून बसायचं नाही. ज्यांना व्हिडिओ ऑफ करायचा आहे त्यांनी क्लास करायची गरज नाही, ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनीच माझ्याशी संपर्क करायचा आहे. तुम्हाला मी संपर्क करण्यासाठी नंबर पण दिलेला आहे, पण ज्यांना अभ्यास करायचा त्यांनी करायचा. ज्यांना टाइमपास म्हणून क्लास वगैरे करायचा असेल त्यांनी अजिबात संपर्क करू नका, कारण की ज्यांना अभ्यास करायचा त्याच विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या या क्लासमध्ये, लाईव्ह क्लासमध्ये प्रवेश देत असतो. नाही तर बऱ्याच जणांना वाटेल आपलं कुणी आपलं घ्यायचंय म्हणून घ्यायचं ऍडमिशन, प्रवेश अजिबात नाही चालणार. अभ्यास करायचा असेल तर घ्यायचा, कारण की 100% रिझल्ट आपण देण्यासाठी प्रयत्न करत असतो. ती 100% रिझल्ट येण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे विद्यार्थ्यांनी अभ्यास करा. बरं, प्रसाद बसतोय, छान. प्रसाद, दुर्वा, अनिकेत, राजनंदिनी, यामिनी, बरं. प्रांजल मार्क कळविल नाहीस तू, मार्क व्हॉट्सअप करून ठेवायचे बेटा मला, व्हॉट्सअप. आकांक्षा आली. पुन्हा जाधव, अक्षया पण आली बाबा आज बाबा.
आर्यन कनसे दीदीला घेऊन बसलाय. छान. आपल्या आपल्या बहीण भावाला घेऊन बसायचं बरं का. डबल फीस घेत नाही मी कोणाकडून. एका घरातून एकच मोबाईल असेल तर एकच जणांची आपण ऍडमिशन घेत असतो. अनन्या आणि संकेत दोघं पण बसलेत. छान बसलेत. वा. अपेक्षा पण छान बसले. आणि वा. आराध्या हे लाड आमचे लय लाड करतो बाबा. देवरे शिवतेज या बॅचला नाही का काय रे बाबा. शिवतेज त्या 10 तारखेच्या बॅचला घ्या ऍडमिशन. आपलं 10 फेब्रुवारी ते 15 मार्च साठी नसेल तर. प्रेम जाधव. बरं बरं बरं. माया. मनोज. ज्यांचं 9 फेब्रुवारी पर्यंत प्रवेश घेतलेले होते त्यांनी 10 फेब्रुवारीच्या बॅच साठी प्रवेश घ्यायचे. आणि काही विद्यार्थ्यांनी डिसेंबर पर्यंत ऍडमिशन घेतले होते. काही नवीन दिसत आहेत. त्या नवीन विद्यार्थ्यांपैकी तुम्हाला म्हटलं तसं 5 विद्यार्थी. जानराव आमची आज आली पहिल्यांदा. प्रकर्षा. जानराव तू झालं बाबा. प्रकर्षा आज शिकवलेलं समजलं का ग तुला. माईक चालू कर बेटा. होते का माईक चालू नाही. बघ ऑर्डर टाकली मी तुला माईक चालू कर म्हणून. आज तू अनम्यूट असं आलेलं आहे. माईक नाही चालू करता आलंस कसं बोलता येईल ग. बोलता आलं पाहिजे बेटा. बोलताच आलं पाहिजे. रागिनी. रागिनी. अगं रागिनी नुसतं बाबांनी तुझी इन्क्वायरी केली. व- वंजारी. रागिनी वंजारी. माईक होते का चालू नाही. बरं. लवकर प्रवेश घेऊन टाकायचंय. नवीन जे विद्यार्थी त्यांनी क्लास कसा होतो काय नाही क्लासमध्ये कसे विद्यार्थी बसतात मी काय शिकवतो हे तुम्हाला युट्यूबला पण पाहता येईल. अर्णव ढोकाणे. समर्थ आमचा टोपी घालून बसला भाऊ. संधी संपली रे आता. हर्षवी. पुन्हा गायत्री गुट्टे. स्वराली जोंधळे. रेहान मुनीर शेख. चला बरेच विद्यार्थी जे आहेत ते आपले जुनेच सगळे विद्यार्थी आहेत. याच्यात नवीन फक्त काहीतरी 5 7 10 20 काहीतरी जास्तीत जास्त आलेले आहेत. कारण की हे सगळे जुने विद्यार्थी 61. ठीक आहे. आणि आपण या बॅच मध्ये संध्याकाळच्या बॅच मध्ये 5 जण फक्त ऍड करू. आणि जी सकाळची बॅच आहे त्याच्यामध्ये मात्र 10 जण आपल्याला ऍड करू शकतो. त्याच्यामुळं 2 दिवसात तुमचा प्रवेश झालाच पाहिजे. एक एक दिवस वाया घालवू नका. पुन्हा प्रवेश भेटला नाही असं म्हणू नका. आणि प्रवेश जर घेतला नंतर उशीर झालेला असला तर हे शिकवलेलं मी परत शिकवत नाही. आहे का नाही. आजचं जी व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहायला भेटल. पण लक्षात असू द्या की हे जितक्या लवकर तुम्ही शिकाल ऍडमिशन घ्याल तितक्या लवकर त्याचा फायदा. चला आता हे झालंय. आता हे झालेले ऍक्शन वर्ड सोडून दुसरे ऍक्शन वर्ड काही आहेत ते याच्यातले पाहिजेत आपल्याला पुढच्या 20 मिनिटांमध्ये. सर्वांनी आणि लिहून पण घ्यायचे. हे रीडिंग झालाय आपला ऍक्शन वर्ड. रायटिंग हा पण झालाय ऍक्शन वर्ड. 20 ऍक्शन वर्ड झालेत. हा इटिंग ऍपल करतोय तर इटिंग हा ऍक्शन वर्ड झालाय. ड्रिंकिंग मिल्क दूध पित आहे. ड्रिंकिंग हा पण ऍक्शन वर्ड झालाय. प्रसाद. प्रसादचा डाऊट आहे. बरं लाफिंग झालाय. हा क्राईंग पण झालाय. प्रसाद घेतो डाऊट बेटा तुझा. जम्पिंग झालाय. बाथिंग लिहा. नवीन लिहा एक. बाथिंग. बाथिंग लिहून घ्या. याला क्लोज करू. बुकला आहे थोडस. बुकला क्लोज करू असं ठेवू आता. आणि हा असा नंबर ठेवू. ज्यांना संपर्क करायचा त्यांना पुन्हा एकदा नंबर दिसतील असं बघू. येस बाथिंग का. बाथिंग बाथिंग बाथिंग. प्रसादचा डाऊट घेऊ. पटकन ऍक्शन वर्ड 14 अजून घ्यायचे बेटा आपल्याला. प्रसाद बोल रे. हॅलो सर. बोल. सर मला सकाळच्या बॅच मध्ये ऍड करायचंय. मला व्हॉट्सअप करून ठेवायचं बेटा काही अडचण नाही. ते संध्याकाळी माझ्या भावाला नवीन तास लावायचा ती त्याकडे मोबाईल राहणार त्याचा. बरं 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 मला व्हॉट्सअप कर मला कॉल कर हवं. हो. चल प्राजक्ताला एकदा वाचायला सांगूया. प्राजक्त तू एकदा वाच रे प्रसाद सगळे ते. प्राजक्ताचं माईक चालू होईना. प्राजक्त माईकच दिसेना तुझं. प्रसाद. यस सर. प्रसाद लिहिलेले ऍक्शन वर्ड वाचणार आहे. यस सर. यस सर. ते वाच ऍक्शन वर्ड वाच पटकन लिहिलेले. आणि हे बाथिंग लिहा रे पटकन.
10 वेळेस लिहा. क्लॅपिंग. दोन मिनिटं थांबा. शरयू. शरयू वाचायचंय. बरं बरं बरं. शरयू तांबे. Crying, walking, dancing, singing, jumping, speaking, listening, catching, running, diving, reading, drawing, bathing. झाले बाथिंग करून. बरं चला बाथिंगच्या पुढे जाऊया. स्लिपिंग. स्लिपिंग झालंय का? स्लिपिंग बघा. झालंय का नाही स्लिपिंग? झालंय. हा यस. 21 झाले. आता यानिंग 23 आणि क्राउलिंग 24. यानिंग म्हणजे जांभळी देणे आणि क्राउलिंग. क्राउलिंग रांगणे. क्राउलिंग रांगणे. क्राउलिंग रांगणे. यानिंग जांभळी देणे. जांभळी देणे. जांभळी देणे. चला पटकन हे दोन लिहा बरं ऍक्शन वर्ड. पटापटा पटापटा. आपल्याला आता 23 झाले. 34 पाहिजे. 34 पर्यंत पाहिजेत ऍक्शन वर्ड. अतिशय महत्वाचे ते. राजनंदिनी रीड कर बेटा फास्ट मध्ये. हो सर. Writing, running, walking, clapping, catching, drinking, sleeping, sleeping, dancing, screaming, eating, laughing, yarning, throwing, singing, brushing, bathing, standing, cooking, crying, smiling, eating, reading. Complete, sir. वेलकम बेटा वेलकम. वेल डन. चिन्मयी. चिन्मयी गोसावी. चिन्मयी बेटा माईक चालू कर आणि पटकन Yes, रीड. sir. झालं की यामिनीचं घेऊया रीड करून. हा पटकन. Bathing, eating, writing, sleeping, having, crawling, drinking, running, catching, push, pull, and पुष्पुल कसं होते लागते. and putting and taking, drinking, 10 वेळेस लिहायचे. 10 वेळेस. reading, reading. So, लिहिलेस का? आजचे सगळे लिहिलेस? सगळे झाले का? sleeping. रिअली लिहिलं नाही त्याचा अर्थ. असं कसं होतंय? ध्रुविता नुसती बघत बसली बाबा. माया कुठे गेली की गोवेकर म्हणून. निधी. निधी मोहिते लिहिलेस का माहिती? हो माहिती. पटकन वाच मग. लिहिलेस तर पटकन वाच. लगेच पुढे जाऊया आपण. झालं बघ. पहिल्यापासून वाच बेटा. Reading, writing, eating, washing, drinking, sleeping, running, jumping, walking, singing, dancing, sweeping, closing the door, climbing, crying, smiling, waving, riding a horse, laughing, driving, bathing, crawling. बाथिंग, क्रावलिंग आणि यानिंग. आता त्याच्यानंतर बघा किती झाले. सिंगिंग या अगोदर झालेला आहे. ड्रेसिंग घ्या आता. ड्रेसिंग. ड्रेसिंग 34. ड्रेसिंग 34. सर्वांनी लिहा. ड्रेसिंग 34. पटकन. आपल्याला अजून 10 पाहायचे. 34 लिहा. ड्रेसिंग. 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 पुढच्या 10 मिनिटात आपल्याला 10 ऍक्शन वर्ड्स पाहिजेत. वाचून पण दोघा तिघांकडून तरी घ्यायचंय.
त्याच्यामुळे सगळ्यांकडे छान लक्ष देता यावं म्हणूनच मी म्हणतोय की संध्याकाळच्या बॅच मध्ये अजून आपल्याला फक्त 5 प्रवेश घ्यायचे, जास्त नाही, आणि सकाळी मात्र 10 घेऊ शकतो. संध्याकाळच्या बॅच मध्ये 5 घेऊ. आणि आपला हे जाणार आहे ना सकाळच्या बॅच मध्ये, जाधवर प्रसाद, मग एक जागा जी आज शिल्लक होती संध्याकाळच्या बॅच मध्ये, तसं सकाळच्या संध्याकाळी जर कोणी जाणार असलं तर एक एक जागा शिल्लक होती. राईट होते. प्रवीण वाचायचं म्हणलं होतं परीट. ए परीट, वाचलंस का तू? वाच बरं, माईक चालू कर. Yes, sir. लिहिलेला वाच पटापटा, सगळे ऍक्शन वर्ड वाट पटापटा. Reading, washing, eating, washing hand, drink, drinking, sleeping, running, jumping, walking, singing, जांभळे देऊ नको मनोज. crying, spelling, bathing, यानिंग, क्रावलिंग आणि ड्रेसिंग. dressing. आता हे ड्रेसिंग झालं सगळ्यांचं, 10-10 वेळेस लिहा ड्रेसिंग. आणि आता इकडे बघा, फायटिंग म्हणजे मारामारी करणे. चला लिहा लवकर पटकन, 10 वेळेस लिहायचं. आणि वरदराव, तुमचं माईक चालू केलं नाही, तुम्ही कुठं पळायला लागला इकडे तिकडे गोळे? माईक चालू करायला तुला परमिशन दिली बेट्या, ती माईक चालू कर पटकन. आणि ते काय काय लिहिलंस ते वाचून दाखव पटकन. Yes, sir. लिहिलेलं काय कसं वाचता येते तसं वाच. आणि बाकीचे हे नाही लिहा लवकर, 10 वेळेस लिहायचं. फायटिंग म्हणजे मारामारी करणे. वरद तू वाच रे पटकन. Reading, reading, writing, eating, drinking, jumping, walking, singing, dancing, sweeping the floor, close the door, crying, waving, वेविंग, driving a car, plow, 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 no, ड्रायव्हिंग का कार, logging, हा. बाथिंग 21, बाथिंग. यानिंग 23, क्रावलिंग 24, क्रावलिंग 24. थोडस उंच करू का याला? झालं. 24 बघा. 23 ड्रेसिंग, 24, 25 फायटिंग, 25 फायटिंग. हा, किसिंग म्हणजे पापी घेणे. हा लिहा, आई बाबा तुमची जे पापी घेतात ते किसिंग. 25 झालंय. 26 किसिंग. लगेच लिहायचंय लिसनिंग. 27 लिसनिंग मध्ये हा टी सायलेंट आहे. लिसन, LISTENING, लिसनिंग. लिहा लवकर, 10 वेळेस लिहायचं. लिसनिंग म्हणजे पापी. चला पटकन पटकन, आपल्याला अजून ऍक्शन वर्ड्स पाहिजेत. या पुस्तकामध्ये जेवढे ऍक्शन वर्ड्स आहेत तेवढे पाहिजेत. किसिंग, लिसनिंग बघा. परत एकदा लक्षात घ्या, हे नवीन असलेले ज्याच्यात आपण शिकले नाहीत. 21 बाथिंग, 22 हॅनिंग, 23 क्रावलिंग. परत बघा 24 ड्रेसिंग, फायटिंग 25,
26 kissing आणि 27 listening, 27 listening, 27 listening. पुढे जाऊया. measuring 28 आणि hugging 29. दोन्हीही लिहा. मेजरिंग म्हणजे मोजणे, हगिंग म्हणजे आलिंगन देणे. याची जी हग म्हणजे आलिंगन देणे, याच्यापासून हगिंग असं ऍक्शन वर्ड आपलं तयार झालेलं आहे. हगिंग बघा 29 पर्यंत झाले. अजून 5 ऍक्शन वर्ड पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी घेणार आहे. 4च मिनिटात घेणार आहे. काळजी करू नका. पटकन पटकन पटकन. मेजरिंग म्हणजे मोजणे, मेजर MEASUR ING मेजरिंग. hugging HUGGING hugging, hugging HUGGING hugging. मेजरिंग, हगिंग. लक्षात ठेवा उच्चार मी काय म्हणतोय. मेजरिंग, मेजर म्हणजे मोजणे, मेजरिंग म्हणजे मोजत आहे. हगिंग म्हणजे आलिंगन देत आहे, घेत आहे. आता आहे म्हणत असलं तरी हगिंग म्हणजे आलिंगन देणे असा अर्थ लक्षात ठेवायचा. 29 झालं बघा. रनिंग झालेलं आहे अगोदरच, वॉकिंग पण झालेलं आहे अगोदरच. 29 पर्यंत आलात आपण. आता 30 बघूया. हा, क्लॅपिंग लिहा. क्लॅपिंग 30 आणि 31 एन्जॉईंग. आधी अगोदर 30 लिहा. क्लॅपिंग CLAPPING. क्लॅपिंग म्हणजे टाळी वाजवत आहे, टाळी वाजवत आहे. क्लॅपिंग, क्लॅपिंग सोपं आहे, महत्वाचं आहे. आयुष्यभर सगळ्यांनी सगळे ऍक्शन वर्ड लक्षात ठेवायचे. याच ऍक्शन वर्डचा बेस असतो इंग्रजीसाठी. इंग्लिश ग्रामर मध्ये जो व्हर्ब पार्ट असतो तो व्हर्ब पार्ट म्हणजे हा ऍक्शन वर्ड्स आहे. याला ING लावलंय, बेस व्हर्बला ING लावलंय आपण. याच्यातलं ING काढून टाकलं तर क्लॅप CLAP जर ठेवलं तर झाला वर्बचा बेस फॉर्म. बेस फॉर्म याला ING लावलं, हा जिरंड फॉर्म तयार होतो, जिरंड फॉर्म तयार होतो. याला प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये, पास्ट कंटिन्युअस मध्ये, फ्युचर कंटिन्युअस मध्ये वापरलं जातं हा ING फॉर्म. तो तुम्हा सर्वांना माहित आहेच. चला, क्लॅपिंग झालं, क्लॅपिंग झालं. आता एन्जॉईंग घ्या. एन्जॉईंग म्हणजे मौज करणे. एन्जॉय ENJOYING एन्जॉईंग, एन्जॉईंग, एन्जॉईंग लिहा. पटकन लिहा. झालं का बघा. चॅट बॉक्सचा वापर करा, व्हिडिओ ऑफ ठेवायचं नाही. एन्जॉय. तक्षशिला लिहिलं का मग? किती झाले तक्षशिला आपले? लिहायचे राहिले थोडी. लिहिले पटपट. किती आकडे झाले मग? चला येऊ. किती झाले माय? सर 31 झाले. 31 एन्जॉईंग 31. आता 3च राहिले बेटा. पटकन शरयू वाच. आता तक्षशिलाच राहिलंय म्हणा. शरयू तू वाच पटकन. 31 वाच. Reading, writing, eating, washing hands, drinking tea, sleeping, jumping, walking, singing, dancing, running, sweeping the floor, closing the door, climbing the tree, crying, smiling, waving, riding a horse, laughing, driving a car, bathing, yawning, crawling, dressing, fighting, kissing, listening, hugging, measuring, running, clapping, enjoying. 31 झाले. हा प्लेइंग झालाय का बघा बरं. नाही झालं ना. प्लेइंग लिहा. प्लेइंग, प्लेइंग लिहा. प्लेइंग 32. आता 2च राहिले बघा. 2च राहिले. 2 पुढच्या पानावर आहेत. यस यस यस. 32 प्लेइंग PLAYING प्लेइंग.
PLAYING, प्लेइंग. प्लेइंग म्हणजे खेळत आहे. आपण खेळत आहे, खेळत होता, खेळत असेल. कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचर मध्ये हे प्लेइंग वापरतो. ऍक्शन वर्ड आहे. वर्ब वर्ब प्ले आलं. बरं बरं बरं. जुने राह स्टेक. बरं. आणि नवीन विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. 2 दिवसात या, नंतर प्रवेश भेटणार नाही, लक्षात घ्या. आणि उशीर जर झाला तर तुमचं शिकवलेलं तुम्हाला परत शिकता येत नसतं. पुन्हा तेच 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 ते शिकवलं जात नाही, लक्षात घ्या. आता काल झालेला क्लास आज नसतो होत, आज नवीन असतं, आता उद्याच्याला नवीन असतं पुन्हा. देवरे शिवतेज, देवरे कस काय तुला 32 मार्क पडले रे? मध्ये तू जानेवारीच्या बॅचला जॉईन झाला नव्हतास काय की असं वाटायला लागलं. देवरे काय काय केलंय? चांगला हुशार होता, तर अभ्यास चांगला केला होतास, शेवटला तयारी केली नाही का काय? देवरे शिवतेज, शिवतेज काय झालं? तर मी तुम्हाला प्रश्न सांगितले. काय? शब्द सांगितले. स्कॉलरशिप येस का? सर. काय सर? आता 4थी नो सर, 5वी ते. 5वी स्कॉलरशिप दिलीस? येस सर. किती मार्क्स पडले मग? सर पूर्ण चेक नाही केले. हा, अजून पूर्ण चेक नाही केले. इंग्लिशचे केलेस का check? नो सर, बाकी आहेत. कर कर इंग्लिश कर आणि मला मार्क पाठवून दे. येस सर. हा, आणि क्लास कंटिन्यू करा आता. चला आता लास्ट टू ऍक्शन वर्ड्स बघा. हे झालंय, रायडिंग झालंय. याच्या नंतरचे महत्वाचे 2. विस्परिंग. बघा, विस्परिंग म्हणजे कुजबूज करणे. विस्परिंग, WHISPERING. विस्परिंग म्हणजे कुजबूज करणे. विस्परिंग म्हणजे कुजबूज करणे. अतिशय महत्वाचं बरं का. एकमेकाच्या कानात आपण बोलतो, कुजबुजतो, शेजारच्याला आवाज ऐकू येत नाही अशा पद्धतीने बोलतो, त्याला विस्परिंग असं म्हणतात. कुजबूज करणे असं म्हणतात. विस्परिंग म्हणजे कुजबूज करणे. विस्परिंग, WHISPERING. विस्परिंग म्हणजे कुजबूज करणे. यस, निधी मोहिते म्हणते सर 33. यस 33. आता 34 एकच घ्यायचं बेटा. आणि होमवर्क मध्ये तुम्ही काय करायचंय, हे तर 10 वेळेस लिहायचेतच 34. पण हे सोडून हे कमिंग, गोईंग, कमिंगचं स्पेलिंग चुकविलं रे. चुकविलं बघा. कमिंगचं COMING असं असतं. ई निघून जातं. ते शिकवलं नाही का तुम्हाला मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी डान्स मध्ये, क्लोज मध्ये ई कमी केलं नव्हतं का? राईड RID त्यातलं ई कमी केलं होतं. तसं कम मध्ये पण कमिंग करताना डबल M करायचं नाही आणि कमिंग करायचं. हा, पण आता ऍक्शन वर्ड पाहिजे. आता ऍक्शन काय आहे कमिंग मध्ये? गोईंग मध्ये कुठे ऍक्शन दिसते का? वर्ब आहेत, हे करेक्ट आहे, वर्ब आहेत. पण ऍक्शन, आता थ्रोईंग ही ऍक्शन आहे, फेकणे ऍक्शन आहे, झेलणे कॅच ऍक्शन आहे, स्विमिंग ऍक्शन आहे. यस, असे ऍक्शन वर्ड लिहायचे तुम्ही. कमिंग गोईंग नाही ऍक्शन वर्ड लिहायचं. पुशिंग ऍक्शन आहे, कटिंग, पुटिंग, पुलिंग ऍक्शन वर्ड तुम्हाला शिकवलेलं आहे मी ते. पेंटिंग, पेनिंग नाही, पेंटिंग आहे ते. हा, आणि शेवटचा लिहा स्विंगिंग, झोका घेणे, झोका घेणे, स्विंगिंग. मी तर तुम्हाला दिलेत इथं 34. आता कुकिंग ऍक्शन आहे, करेक्ट. असे ऍक्शन वर्ड्स छान स्वयंपाक करणे आहे का नाही. ऍक्शन वर्ड्स खूप आहेत, तर ते ऍक्शन वर्ड तुम्ही आता होमवर्क मध्ये याच्यामध्ये ऍड करायचे, कारण की हा आपला बेसिकचा क्लास आहे. आणि 5वी स्कॉलरशिपच्या मुलांना तर जवळपास मी 200 वर्ब दिलेत. वर्ब बरं का, त्याच्यात खूप सारे ऍक्शन वर्ड्स असतात. ऍक्शन वर्ड, सर्व ऍक्शन वर्ड हे वर्ब असतात, पण सर्वच वर्ब ऍक्शन वर्ड असत नाहीत. वर्ब म्हणजे क्रियापद, क्रिया दर्शवतात. कमिंग गोईंग क्रिया आहे, पण ऍक्शन जे आहे ती ऍक्शन थोडीशी अशा प्रकारे दिसत असते, नाही का नाही. क्रियापद आणि ऍक्शन वर्ड.
सगळे ऍक्शन वर्ड हे क्रियापद असतात, पण सर्व क्रियापद ऍक्शन वर्ड नसतात. आता हे अवघड वाक्य आहे लक्षात ठेवायला, पण असो. चला, आपल्याला कळायला तर लागलं की बाबा ऍक्शन ज्या कृती असतात त्याला ऍक्शन वर्ड म्हणतो, आणि सगळेच ऍक्शन वर्ड हे वर्ब असतात. एवढं तर कळालं, बस झालं. सध्या बेसिक मध्ये एवढंच आपल्याला वर्षभर पुढे शिकायचं असतं. देशमुखचा डाऊट आहे काय बाबा? देशमुख डाऊट कर बाबा, हळूहळू हळू शिकू. आणि ज्यांना पाठीमागचं काही पाहायचं असेल तर युट्यूबला जावा. पब्लिक केलेले 500 व्हिडिओ आहेत, आणि पब्लिक न केलेले या वर्षभराचे खूप सारे व्हिडिओज आहेत. ते दिसत नसतात तुम्हाला, क्लासचे विद्यार्थ्यांना फक्त दिसतात, त्यांना पाठवलेली लिंक असते म्हणून. देशमुखचं काय डाऊट आहे? देशमुखचं डाऊट. देशमुख बोल रे बेटा, बोल. सर पेनिंग नाही येऊ शकत का? पेन म्हणजे दुखणे ना. माय हेड इज अ व्हेरी पेनिंग. माझं डोकं दुखतंय. पेनचं पेनिंग ऍक्शन वर नाही येऊ शकत का सर? दिसत नाही रे, वर्ब आहे ते. वर्ब आहे पेनिंग, वर्ब आहे हा पेन. सर. सर खरं तर वर्किंग वगैरे येऊ शकतं ना, रायटिंग वर्किंग. हा, म्हणजे दिसते ऍक्शन ना आपल्याला. ऍक्शन आता हे कसं आहे, क्लोजिंग, क्लोज करायला लागली, दिसायला ऍक्शन. ओपनिंग ऍक्शन दिसायला लागली, हा. आहे का? पुटिंग, पुलिंग. हा, जी ऍक्शन तुम्हाला करता येते, दिसते ना, ती ऍक्शन वर्ड मध्ये लिहूया. आता गोईंग ऍक्शन आपल्याला जाण्यासारखं करता येतं, पण ती ऍक्शन वर्ड मध्ये नाही टाकायचं. गोईंगला कमिंगला, नाही का नाही? आपण एखाद्याला मारतो, ती ऍक्शन दिसते, ती ऍक्शन वर्ड मध्ये टाकायची. कृती, कृती, सगळे तुम्हाला संदिग्ध एक वाक्य बोललो मी. सगळे क्रियापद ऍक्शन वर्ड नसतात, पण पुशिंग तर येऊ शकतं ना. क्रियापद असतात. पुलिंग, पुशिंग. आहेत की ते ऍक्शन. येस सर. बरं, हा. डाऊट आहे. हा, सांग. अजून काय डाऊट आहे? सांग, डाऊट असेल तर विचार. राईटचा पास्ट टेन्स काय होतो? राईटचा पास्ट टेन्स रोट होतो. राईट, रोट आणि रिटन. WRITTEN हा पास्ट पार्टिसिपल, वर्बचं तिसरं रूप. राईटचा पास्ट टेन्स रोट, WRITE. आपल्या युट्यूबला जा, तिथं टेन्सचं बेसिक मी शिकवलेलं आहे. त्याच्यात सगळे हे वर्बचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप असं शिकवलेले, पब्लिक केलेला व्हिडिओ आहे. हा, बोल बेटा. सर तुमच्या चॅनलचं नाव काय आहे? चॅनलचं नाव आपल्या युट्यूबला आलेलं, युट्यूबचं चॅनल सगळ्या ग्रुपला पाठवलेलं आहे. आजचा हा जो रेकॉर्डिंग क्लास आहे ना, आपल्या युट्यूबला पब्लिक करूया, मग तिथं तुम्हाला दिसतंय विवेकानंद क्लासेस असं नाव आहे. तुम्हाला ते दिसल. आणि आता जुने विद्यार्थ्यांना मी परत सांगायची काय गरज आहे देशमुख? नाही सर. तुला माहित पाहिजे बेटा, मीच विचारायला पाहिजे तुला काय आपल्या युट्यूबचं नाव. मग विवेकानंद क्लासेस असं आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. तरीही लक्षात ठेवा, विवेकानंदांना आदर्श मानून आपण ते सर्व शिकवत असतो. असो, तर तुम्ही सर्वांनी ते आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पण सगळ्या मित्रांना पाठवून द्या. आजचा व्हिडिओ मी युट्यूबला लगेच टाकतो, 20 मिनिटात, अर्ध्या तासात. जेवण झालं की लगेच तो प्ले बटन पाठवा. आणि सर्वांनी लक्षात घ्या की तुम्हाला जसं लाभ झालाय क्लासचा, तसं तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना होऊ द्या. त्यांना देखील आपल्या क्लासचा संपर्क नंबर द्या. माझा नंबर तुमच्याकडे आहेच, तो नंबर देखील तुम्ही संपर्क करण्यासाठी देऊ शकता. प्रवेशासाठी मात्र हाच नंबर आहे. प्रवेश घ्यायचा असेल तर हाच नंबर मी पण तुम्हाला सर्वांसाठी देत असतो, तो क्लासचा नंबर आहे. आणि आजच्यासाठी ऍक्शन वर्ड खूप सारे छान पाहिले तुम्ही, छान अभ्यास केलाय. आजच्यासाठी थांबूया, उद्याच्याला भेटूया. तोपर्यंत बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट असं म्हणण्यासाठी माझं माईक मला स्पॉटलाइट केलेला रिमूव्ह करतो. तुम्हा सर्वांचे माईक 1 मिनिटासाठी चालू करतो. बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट. सर, गुड नाईट. बाय सर. 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 बाय 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 सर. बाय बाय सर. बाय 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 सर. बाय सर. बाय 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 सर. गुड नाईट सर. बाय सर. बाय सर.